अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तभक्त असाल तर हा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त व्हिडिओ आहे. नेहमीप्रमाणे आम्ही अशी दुर्मिळ माहिती घेऊन आलो आहोत जी तुमचं कल्याण करेल. केवळ विश्वासाने हा व्हिडिओ संपूर्ण पहा. व्हिडिओ जराही स्किप करू नका. अपुऱ्या ज्ञानामुळे काहीच फायदा होणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. शाबर मंत्र ही नाथसंप्रदायाची एक अत्यंत गुप्त, सामर्थ्यशाली आणि वेगवान परिणाम देणारी गूढ विद्या मानली जाते. मंत्रशास्त्रामध्ये शाबर मंत्राचे स्थान इतर वैदिक किंवा तांत्रिक मंत्रांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. कारण या मंत्रांची रचना सामान्य मानवी संवादाच्या भाषेत किंवा प्राकृत भाषेत केलेली असते. नवनाथ संप्रदायाचे प्रवर्तक आणि महायोगी गुरु गोरक्षनाथ यांनी जनकल्याणासाठी आणि कलियुगातील सामान्य माणसाला कठीण साधनेशिवाय त्वरित न्याय व ईश्वरी सहाय्य मिळावे म्हणून या शाबर मंत्रांची निर्मिती केली. भगवान दत्तात्रेय हे नवनाथांचे परम गुरु, साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप मानले जातात. त्यामुळे दत्तशाबर मंत्राला मंत्रशक्तीचे सर्वोच्च शिखर मानले जाते. या मंत्रांच्या बाबतीत असे म्हटले जाते की जर साधकाची श्रद्धा खरी असेल आणि तो अत्यंत शुद्ध अंतःकरणाने हा मंत्र उच्चारत असेल तर अवघ्या 72 तासांच्या आत किंवा अवघ्या 3 दिवसांच्या कालावधीत साधकाला त्याच्या सूक्ष्म किंवा स्थूल जीवनात त्याचे सकारात्मक परिणाम, अनुभूती आणि बदल दिसू लागतात. वैदिक मंत्रांना सिद्ध करण्यासाठी हजारो किंवा लाखो जप करावे लागतात आणि त्यात उच्चार आणि अनुस्वाराचे अत्यंत कठीण नियम असतात. ज्यामध्ये छोटीशी चूक झाली तरी मंत्र निष्फळ ठरतो. परंतु शाबर मंत्रांचे वैशिष्ट्य असे आहे की हे मंत्र आधीपासूनच स्वयंसिद्ध असतात. म्हणजेच यांना सिद्ध करण्यासाठी कोणत्याही दीर्घकालीन पुरस्चरणाची किंवा लाखो जपांची आवश्यकता नसते, तर केवळ गुरूंविषयी कृतज्ञता आणि भगवान दत्तात्रेयांवर अथांग विश्वास ठेवून अवघ्या काही जपांमध्येच हे मंत्र जागृत होतात आणि साधकाच्या इच्छेनुसार कार्य करू लागतात. व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावनचरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. दत्तशाबर मंत्राचा 72 तासात परिणाम मिळण्यामागील मुख्य रहस्य म्हणजे या मंत्रामध्ये असणारी आन आणि दुहाई. शाबर मंत्रांच्या शेवटी अनेकदा प्राण्यांची, देवतांची किंवा स्वतः गुरु गोरक्षनाथांची शपथ किंवा दुहाई दिलेली असते. या दुहाईमुळे विश्वातील त्या विशिष्ट शक्तीला साधकाच्या रक्षणासाठी किंवा त्याचे काम करण्यासाठी त्वरित धावून यावेच लागते. मंत्रशास्त्रानुसार जेव्हा या मंत्राचा विधीपूर्वक पाठ सुरू होतो तेव्हा पहिल्या 24 तासात साधकाच्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ लागते आणि त्याला मानसिक शांतता लाभते. पुढील 24 ते 48 तासात त्याच्या कामात येणारे अदृश्य अडथळे दूर होऊ लागतात आणि 72 तास पूर्ण होता होता साधकाला त्याच्या समस्येचे निवारण झाल्याचा किंवा योग्य मार्ग सापडल्याचा स्पष्ट अनुभव येतो. या मंत्राद्वारे मनुष्य भौतिक सुख प्राप्त करू शकतो. त्याला सुखाची साधने सहज मिळतात. ज्या भक्ताला आध्यात्मिक जगामध्ये रस आहे त्याला अद्भुत सिद्धी प्रदान करण्यासाठी हाच मंत्र आहे. सर्व इच्छांच्या प्राप्तीसाठी हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र केवळ भौतिक अडथळेच दूर करत नाही, तर माणसाच्या शरीरातील कुंडलिनी शक्ती आणि चक्रांना देखील अंशतः जागृत करून त्याच्या आभाळमंडळाला अत्यंत प्रबळ आणि चमकदार बनवतो, ज्यामुळे नकारात्मक शक्ती साधकाच्या जवळ येण्यास घाबरतात. या तीव्र फलदायी श्री दत्तशाबर मंत्राची साधना करण्याचा विधी अतिशय साधा पण तितकाच कडक मानला जातो. ही साधना कोणत्याही गुरुवारी किंवा दत्तजयंती, शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला, अमावस्या किंवा पौर्णिमेच्या रात्री सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. साधनेसाठी साधकाने सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करावे. घरामध्ये किंवा एखाद्या शांत खोलीत उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करून बसावे. समोर लाकडी पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरून त्यावर भगवान दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी आणि सोबतच नवनाथांचे स्मरण करावे. पूजेमध्ये गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा आणि सुवासिक धूप लावावा. दत्त महाराजांची पूजा करावी. सर्वात आधी हातात पाणी घेऊन आपले नाव, गोत्र आणि आपण ज्या कामासाठी ही साधना करत आहोत त्यासाठी संकल्प करायचा आहे.
संकल्प करून झाल्यावर हातातील पाणी अंगठ्याने जमिनीवर सोडायचे आहे. पहिल्यांदा गुरुमंत्राचा एक माळ जप करा. जर तुमचा कोणी गुरु नसेल तर तुम्ही भगवान शिवाला आपला गुरु मानून ओम नमः शिवाय या शिवमंत्राचा एक माळ नामजप करा. हा मंत्र म्हणताना किंवा शाबर मंत्र म्हणताना फक्त रुद्राक्षाच्या माळीचा वापर करावा. शिवमंत्र म्हणून झाल्यावर या विशिष्ट शाबर मंत्राचा किमान एक माळ म्हणजेच 108 वेळा किंवा 3 माळ जप करावा. जप करताना शब्दांचा उच्चार जसा आहे तसाच करावा. त्यात स्वतःहून कोणताही बदल करू नये, कारण शाबर मंत्रामधील शब्दांची रचना विशिष्ट लहरी आणि ध्वनिकंपनं निर्माण करण्यासाठी केलेली असतात. ही साधना 31 दिवसांची असते. 32व्या दिवशी मंत्राचे दशांश हवन करायचे आहे. आता दशांश हवन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही केलेल्या एकूण मंत्रजपाचा 10वा भाग हवन किंवा यज्ञ करणे म्हणजेच दशांश हवन करणे होय. उदाहरण, जर तुम्ही 31 दिवसांच्या साधनेत एकूण 10,000 वेळा मंत्रांचा जप केला असेल तर 10,000चा 10वा भाग म्हणजेच 1,000 होतो. त्यामुळे साधना पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्या मंत्राच्या 1,000 आहुती द्याव्या लागतील. अर्थात हा मंत्र म्हणून हवनात साहित्य अर्पण करणे. हवनासाठी लागणारे साहित्य गुग्गल, जव, काळे तीळ, साखर किंवा गूळ, थोडे तांदूळ आणि शुद्ध गाईचे तूप. पद्धत: एका लहान हवन कुंडात आंबा किंवा पळसाची लाकडे पेटवून अग्नी प्रज्वलित करावा. त्यानंतर प्रत्येक वेळी मूळ मंत्राचा उच्चार करून शेवटी स्वाहा म्हणत हे मिश्रण अग्नीमध्ये अर्पण केले जाते. शाबर मंत्रांच्या साधनेत मनाची एकाग्रता आणि ब्रह्मचर्याचे पालन करणे अत्यंत अनिवार्य मानले जाते. साधनेच्या काळात सात्विक आहार घ्यावा आणि कोणाबद्दलही मनात वाईट विचार आणू नयेत. जरी हा मंत्र 72 तासात आपले काम दाखवत असला तरी साधकाने मनात कोणताही अहंकार किंवा चमत्काराचे हाव ठेवू नये. या मंत्राच्या प्रभावाने घरातील दारिद्र्य दूर होते, व्यापार आणि नोकरीमध्ये धनलाभाचे योग येतात आणि कुटुंबातील सदस्यांचे आजारपण दूर होण्यास मदत होते. जर एखाद्या व्यक्तीला रात्रीची भीती वाटत असेल, वाईट स्वप्ने येत असतील किंवा असे वाटत असेल की कोणीतरी तिच्यावर तांत्रिक प्रयोग केला आहे, तर हा मंत्र तिच्यासाठी एक अभेद्य कवच बनतो. विज्ञानाच्या दृष्टीने विचार केल्यास या मंत्रातून निर्माण होणारी तीव्र ध्वनिकंपनं साधकाच्या मेंदूतील पेशींना सक्रिय करतात आणि त्याच्या अंतर्मनाला विश्वाच्या सकारात्मक ऊर्जेशी जोडतात, ज्यामुळे अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होऊ लागतात. त्यामुळे जर तुम्ही पूर्ण नियम, निष्ठा आणि अंतःकरणाच्या शुद्धतेने हा मंत्र जपला तर गुरु दत्तात्रेयांच्या कृपेने 72 तासात तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंधार दूर होऊन प्रगतीचा नवा प्रकाश नक्कीच निर्माण होईल. अत्यंत महत्त्वाची सूचना: शाबर मंत्र साधना अत्यंत शक्तिशाली मानली जाते आणि यामध्ये ऊर्जेचा तीव्र प्रवाह असतो. त्यामुळे कोणतीही दीर्घकालीन साधना सुरू करण्यापूर्वी योग्य व जाणकार गुरूंचे मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्यास ती योग्य पद्धतीने आणि निर्विघ्नपणे पूर्ण होण्यास मदत होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच दत्तभक्तीपर उपयुक्त व्हिडिओंसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. आणि हो, कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.